नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 5 मे 2024 रोजी झालेला दुसरा पेपर स्पष्टीकरणासहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीच्या परीक्षेचा संपूर्ण आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत. संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळेल. सोबतच प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण असेल आणि महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण, म्हणजे सर्वच प्रश्न महत्त्वाचे आहेत. तर पुढील तयारीसाठी उपयुक्त मार्गदर्शन. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. हा आपला तिसरा व्हिडिओ आहे मागील झालेल्या प्रश्नपत्रिकेवरचा, आणि चौथा आजच येऊन जाईल कारण उद्या पेपर आहे. ठीक आहे, बाकीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडी झाल्याचे हे व्हिडिओ बघून घ्या. पहिला प्रश्न, 5 मे 2024 रोजी झालेल्या मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीतील सेकंड शिफ्ट मधील पेपरचा पहिला प्रश्न. कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे? तर यांचं टोपण नाव आहे बालकवी. तर केशवसूत हे कवी कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे. त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जातात. गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे. त्यांनी एकच प्याला हे प्रसिद्ध नाटक लिहिलेलं आहे. तर नासी फडके हे मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार आहेत, ज्यांना लघु निबंध या साहित्य प्रकाराचे जनक मानले जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 2. ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते, त्याला नामाचे डॅश डॅश म्हणतात, तर त्याला लिंग म्हणतात. सोपा प्रश्न आहे. तर वचन कशाला म्हणतात? नामावरून वस्तू एक आहे की अनेक आहेत हे समजते, त्याला वचन म्हणतात. उदाहरणार्थ एकवचन आणि अनेक वचन. काळ, क्रिया कोणत्या वेळी घडली आहे याचा जो बोध होतो त्याला काळ म्हणतात. उदाहरणार्थ वर्तमान काळ, भूतकाळ. विभक्ती, नामे व सर्वनामे यांचा क्रियापदाशी असणारा संबंध ज्या विकारांनी दर्शवला जातो त्याला विभक्ती म्हणतात. ठीक आहे, जर तुम्ही आपले आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्हाला कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं की हे काय चाललंय. तर आपण प्रश्नाचं अनालिसिस अशा पद्धतीने घेतोय. 4 पर्याय असतात, त्यापैकी एक उत्तर आहे, पण इतर 3 याच्यात उत्तरामध्ये सुद्धा प्रश्न दडलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य ओळखा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, तो शाळेत जात आहे. ठीक आहे, तर ती शाळेत गेली असेल हे वाक्य पूर्ण भविष्यकाळ आहे. तो शाळेत जाईल हे वाक्य साधा भविष्यकाळ दर्शवते, कारण क्रिया पुढे करणार आहे. तर ती शाळेत गेली हे वाक्य साधा भूतकाळ दर्शवते, कारण क्रिया नुकतीच घडून गेलेली आहे. लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर त्या ठिकाणी 366 दिवस असतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो, 29 फेब्रुवारी. तर ते दर 4 वर्षांनी येतात, त्यामुळे त्याला लीप वर्ष म्हणतात. ठीक आहे, 20च्या पाड्यातील जे वर्ष आहे 2000, 2004, 2000 किंवा 4च्या पाड्यातील म्हणा 2008, 2012, 2016, 24, 28 हे सगळे लीप वर्ष आहे. तर इतर पर्यायांचे स्पष्टीकरण बघूया. 365 दिवस हे एका सामान्य वर्षातील एकूण दिवस असतात. तर 364 दिवस एका वर्षात साधारणपणे 52 आठवडे पूर्ण असतात, मात्र दिवसांची संख्या ही नसते. ठीक आहे, 367 दिवस असे कोणते कॅलेंडर वर्ष नाही. आता हे आपण घेतलंय त्यामुळं याची काही गरज नाही स्पष्टीकरणाची. प्रश्न क्रमांक 5. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सरडा. सापांना पापण्या नसतात आणि त्यांची दृष्टी प्रामुख्याने हालचालींवर आधारित असते. ते 2 दिशांना स्वतंत्रपणे पाहू शकत नाही. कासवाची मान लवचिक असते, पण त्याचे डोळे सरड्याप्रमाणे 2 विरुद्ध दिशांना स्वतंत्रपणे कार्य करत नाही. तर बेडकाचे डोळे बाहेर आलेले असतात, त्यामुळे त्याला विस्तृत क्षेत्र दिसते, पण सरड्यासारखे स्वतंत्र डोळे तो फिरवू शकत नाही. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 6. भारतात कोणत्या राज्यात हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे? हा प्रश्न रिपीट झाला, आधीच्या शिफ्ट मधल्या पेपर मध्ये सुद्धा हा प्रश्न होता, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक. केरळ या राज्यात सुद्धा हत्तीची मोठी संख्या आहे. या ठिकाणी सांस्कृतिक उत्सवाचा हा अविभाज्य भाग आहे. केरळ राज्याचा राज्य प्राणी हा हत्ती आहे. मागच्या व्हिडिओत आपण ते स्पष्ट केलेलं आहे. आसाम हे राज्य एक शिंगी गेंड्यासाठी जगप्रसिद्ध आहे. हत्तींच्या संख्येबाबत दुसऱ्या क्रमांकावर येतं. ठीक आहे, म्हणजे कर्नाटक 1 नंबर, आसाम 2 नंबर, 4 नंबरला केरळ.
तर महाराष्ट्रात हत्तीची संख्या खूपच कमी असून ते प्रामुख्याने गडचिरोली किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आढळतात. त्यामुळे महाराष्ट्रात फार हत्ती नाहीये. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस असते. ठीक आहे. तर 98.6 डिग्री सेल्सिअस हे तापमान नसून फॅरेनहाइट मध्ये असल्यास मानवी शरीराचे सामान्य तापमान असते. तर 40 डिग्री सेल्सिअस हे तापमान खूप जास्त असून माणसाला तीव्र ताप असल्याचे लक्षण येते. ठीक आहे. तर 30 डिग्री सेल्सिअस हे तापमान मानवी शरीरासाठी खूप कमी असून यामुळे हायपोथर्मियाचा धोका निर्माण होतो. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या कशावर अवलंबून असते, तर वस्तुमानावर. ठीक आहे. तर आकारमानावर काय असते, तर वस्तू किती जागा व्यापते यावर तिला हलवण्यासाठी लागणारे बल थेट अवलंबून आकारमानावर नसते. जसं की कापसाचा मोठा ढीग विरुद्ध लोखंडाचा छोटा तुकडा. लांबीवर, तर लांबी हा वस्तूचा एक आयाम आहे. त्याचा बलाशी काही थेट संबंध येत नाही. वजन हे गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असते, पण शास्त्रीय भाषेत जडत्व हे वस्तुमानावर अवलंबून असल्यामुळे बल वस्तुमानावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता एक धातू आहे, तर पारा हा धातू आहे. ग्रॅफाइट हे कार्बनचे एक रूप असून ते अधातू आहे, मात्र ते विजेचे सुवाहक आहे. ठीक आहे. धातू नसून सुद्धा वीज ते वाहून नेऊ शकते. हेलियम हा एक राजवायू आहे, ज्याला नोबल गॅस म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. तर तो वायू स्वरूपात आढळतो. तर कोलिन हे एक प्रकारचे पोषण तत्व किंवा जीवनसत्व गटातील घटक आहे, जो शरीराच्या कार्यासाठी आवश्यक असतो. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो, तर याला दूध असं उत्तर आहे. फळापासून जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ मिळतात, पण त्यात सर्व पोषण तत्वे उदाहरणार्थ प्रथिने, स्निग्ध पदार्थ संतुलित नसतात. ठीक आहे. पालेभाज्यातून खनिजे आणि लोह मिळते, मात्र ते पूर्णान्न ठरत नाही. मांसातून प्रथिने मोठ्या प्रमाणात मिळतात, पण त्यात कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि काही विशिष्ट जीवनसत्वांचा अभाव असतो, त्यामुळे पूर्णान्न दूध. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अतिसार, विषमज्वर म्हणजे टायफॉइड, कावीळ म्हणजे वरील सर्व, असं याचं उत्तर आहे. ठीक आहे. अतिसार यालाच डायरिया म्हणतात किंवा संडास लागणे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. दूषित पाणी किंवा अन्नामुळे पचन संस्था बिघडल्यामुळे हा आजार होतो. विषमज्वर याला टायफॉइड म्हणतात. हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे दूषित पाण्यातून पसरतो. तर कावीळ हे यकृताला होणारे इन्फेक्शन असून अस्वच्छ पाणी प्यायल्यामुळे हे पसरते. प्रश्न क्रमांक 12, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो, तर 0 डिग्री सेल्सिअस पाण्याचा गोठणबिंदू म्हणजे बर्फ तयार होतो. तर 100 डिग्री सेल्सिअस हा पाण्याचा बॉइलिंग पॉइंट उत्कलन बिंदू आहे. 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळू लागतं. प्रश्न क्रमांक 13, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली, तर ही कोलकाता या ठिकाणी झाली. कलकत्ता. भारतामध्ये वीज सुद्धा याच शहरामध्ये आले. राजे राजवाड्यांचे शहर या शहराला म्हटलं जातं, कारण इंग्लंड वरून ज्यावेळेस आले त्यावेळेस ते प्रामुख्याने त्यांचा आवडता भाग तो होता. त्यांनी पश्चिम बंगाल या क्षेत्रामध्ये जसं भारताला वळसा घालून ते त्या ठिकाणावरून आत घुसायचे बंगालच्या उपसागरामधून. ठीक आहे. तर तेव्हापासून ती कोलकाता ती राजधानी होती. 1905 ला राजधानी कोलकात्यावरून मुंबईला हलवण्यात आली. दिल्ली मेट्रो ही भारतातील सर्वात मोठे जाळे असलेली मेट्रो आहे, जी 2002 मध्ये सुरू झाली. तर मुंबईमध्ये पहिली मेट्रो वर्सोवा अंधेरी घाटकोपर 2014 मध्ये सुरू झाली. तर चेन्नईमध्ये मेट्रो सेवा 2015 मध्ये सुरू झाली, जी दक्षिण भारतातील एक महत्वाची सेवा आहे. प्रश्न क्रमांक 14, विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो, तर व्हायरॉलॉजी असं याला म्हणतात. व्हायरस म्हणजे विषाणू, तर व्हायरॉलॉजी म्हणजे विषाणूंचा अभ्यास. बॉटनी म्हणजे वनस्पतींचा अभ्यास. मायकोलॉजी कवक म्हणजे फंगी किंवा फंगस बुरशीचा अभ्यास. झुलॉजी यामध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. तर हे इंग्रजी नाव आहेत विषयाचे. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले, तर हे लिहिले बंकिमचंद्र चटर्जी. यांचं खरं नाव तसं तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, परंतु इंग्रजांना नाव घेण्याचा
ते अवघड जात होतं, त्यांनी चट्टोपाध्यायचं चॅटर्जी करून टाकलं. असो, चॅटर्जीच आपले तिकडे म्हटलं जातं. तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत जनगण मन आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत आमार सोनार बांगला लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर हेही विचारलं जाऊ शकतं. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता मानले जाते. त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली आणि सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. खालीलपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर चंद्रगुप्त मौर्य यांनी ही स्थापना केलेली आहे. हा प्रश्नही रिपीट झाला सकाळच्या म्हणजे आधीच्या 5 मे 2024च्या पेपर मध्ये पहिल्या शिफ्ट मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता. तर सम्राट अशोक हे मौर्य वंशातील सर्वात महान सम्राट होते, ज्यांनी कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला आणि सम्राट अशोक हे चंद्रगुप्त मौर्याचे नातू होते. चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्याचे मार्गदर्शक आणि प्रधानमंत्री होते, ज्यांना कौटिल्य या नावाने ओळखले जाते. तर बिंदुसार हे चंद्रगुप्त मौर्याचे पुत्र आणि सम्राट अशोकांचे वडील होते. त्यांनी साम्राज्याचा विस्तार दक्षिणेकडे केला. ठीक आहे, म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार आणि मग सम्राट अशोक. ठीक आहे, चंद्रगुप्त मौर्य हिंदू होते, त्याच्यानंतर त्यांनी जैन धर्म स्वीकारला आणि सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. प्रश्न क्रमांक 17, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गोदावरी. तर कृष्णा या नदीवर सांगली जिल्ह्यात चांदोली आणि कर्नाटक सीमेवर अलमट्टी ही महत्वाची धरणे आहेत. भीमा या नदीवर पुणे जिल्ह्यातील उजनी हे महाराष्ट्रातील पाणी साठवण क्षमतेनुसार सर्वात मोठे धरण भीमा नदीवर आहे. तर तापी या नदीवर धुळे जिल्ह्यात हातनुरा धरण आहे किंवा हातनूर धरण त्याला म्हणतात, आणि गुजरात मध्ये उकाई धरण बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 18, सर्वसाधारणपणे मानवी हृदय प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात? तर 72. हे आपल्याला माहितच आहे, हृदयाचे ठोके. प्रश्न क्रमांक 19, टिंबटिंब हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर्स म्हणून ओळखला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ओ. ए हा रक्तगट ए आणि ए बी रक्तगट असलेल्या व्यक्तींनाच रक्त देऊ शकतो. बी हा रक्तगट फक्त बी आणि ए बी रक्तगट असलेल्या व्यक्तींनाच रक्त देऊ शकतो. तर ए बी या रक्तगटाला युनिव्हर्सल रिसिपिएंट म्हणजे सर्वग्राही किंवा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखतात, कारण या व्यक्ती कोणत्याही रक्तगटाचे रक्त घेऊ शकतात. ए बी आपण युनिव्हर्सल डोनर जो बघितला तो ओ रक्तगट. ए बी या रक्तगटाला युनिव्हर्सल रिसिपिएंट म्हणजे सर्वग्राही, कोणाकडूनही स्वीकारता येतं, त्याला कोणाचंही रक्त चालतं. प्रश्न क्रमांक 20, बटाटा हे टिंबटिंब आहे. मूळ, पान, खोड, फळ. तर बटाटा हे खोड आहे. तर मूळ, गाजर, मुळा आणि बीट ही अन्नाचा साठा करणारी मुळे आहेत, जे आपण भाजी म्हणून किंवा फळ म्हणून त्याचा उपयोग करतो, फळभाजी. पान, कोबी, पालक आणि मेथी या वनस्पतीमध्ये आपण पानाचा अन्न म्हणून वापर करतो. तर फळ, टोमॅटो, वांगी, मिरची ही वनस्पतींची फळे आहेत, जी आपण भाजी म्हणून वापरतो. तर हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 21, टिंबटिंब हा दिवस संविधान दिन म्हणून ओळखला जातो. तर 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे. 26 जानेवारी या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा का होतो? तर 15 ऑगस्ट या दिवशी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होतो. 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे आणि जागतिक कामगार दिन सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 22, तंबाखूमध्ये टिंबटिंब हा विषारी द्रव्य आढळतो किंवा असतो. तर निकोटीन नावाचा विषारी द्रव्य तंबाखूमध्ये असतो. कॅफीन हे कॉफी आणि चहामध्ये आढळणारे उत्तेजक द्रव्य आहे, जे मज्जासंस्थेला सतर्क करते. मॉर्फिन हे अफूपासून मिळणारे वेदनाशामक औषध आहे, ज्याचा वापर वैद्यकीय क्षेत्रात तीव्र वेदना कमी करण्यासाठी होतो. ठीक आहे, बोल देताना ऑपरेशन करायचं असेल तर. टार हा सिगारेट ओढल्यामुळे फुफ्फुसात जमा होणारा चिकट पदार्थ असून यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? जनरली 720 किलोमीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखतात? तर पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखतात. सातपुडा ही पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर असून ती एक
स्तूप पर्वतरांग आहे. तर अजिंठा ही डोंगररांग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून येथे जगप्रसिद्ध लेणी आहे अजिंठा लेणी. बालाघाट ही डोंगररांग अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातून जाते, जी गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी करते. प्रश्न क्रमांक 25. टिंबटिंब यांना लोह पुरुष म्हणून संबोधले जाते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. लोह पुरुष सोबतच आयर्न लेडी कोणाला म्हटलं जातं, तर आयर्न लेडी इंदिरा गांधी यांना म्हटलं जातं. इतर पर्याय बघूया. महात्मा गांधी यांना बापू आणि महात्मा या नावाने जगभर ओळखले जाते. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान असून त्यांना चाचा नेहरू म्हटले जाते. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते आणि त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा दिली होती. प्रश्न क्रमांक 26. चंद्रयान-3 चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण ध्रुव प्रदेश. ठीक आहे. हे त्यावेळेसचे चालू घडामोडीचे प्रश्न आहे जे शेवटी विचारले जातात. तर त्यामुळे आपल्या चालू घडामोडीवाला या चॅनलवरचे दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा, पीडीएफ वाचत राहा, तर तुमच्या लक्षात येईल. प्रश्न क्रमांक 27. सन 2023 च्या एकदिवसीय विश्वकप क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू कोण होता? तर हा होता विराट कोहली. रोहित शर्माने या स्पर्धेत आक्रमक सुरुवात केली होती. ठीक आहे, बाकीचं काय कर. प्रश्न क्रमांक 28. भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे म्हणजे त्यावेळेसचे 2024 सालचे गव्हर्नर कोण होते? तर हे होते शक्तिकांत दास. ठीक आहे. उर्जित पटेल हे आरबीआय चे 24वे गव्हर्नर होते, ज्यांनी नोटबंदीच्या काळात पदभार सांभाळला. रघुराम राजन हे आरबीआय चे 23वे गव्हर्नर म्हणजे उर्जित पटेल यांच्या आधी होते, जे त्यांच्या आर्थिक धोरणामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. तर 2008 ते 13 या काळात आरबीआय चे गव्हर्नर म्हणून डी सुब्बाराव कार्यरत होते. तर मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे जर गव्हर्नर बघितले तर 11 डिसेंबर 2024 पासून शक्तिकांत दास यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे संजय मल्होत्रा यांनी. ठीक आहे. जर काही करेक्शन असलं तर ते आपण कमेंट मध्ये करूया, पण माझ्या माहितीप्रमाणे संजय मल्होत्रा. गणिताचे 2 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 29. 6, 8, 7, 0, 4 या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? यामध्ये पर्याय हे दिलेले आहे. तर या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला ऑप्शन सी वाटू शकतं, मात्र शून्याचा वापर सुरुवातीला केला तर ते त्यामध्ये संख्येमध्ये येत नाही, म्हणून आपल्याला ते ग्राह्य धरायचं नाही. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन ए 40,678, कारण 46 708 मोठं होतं, 87,640 सुद्धा मोठं होतं. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर हे आहे. प्रश्न क्रमांक 30. रामकडे प्रत्येकी 40 रुपयाची 568 पुस्तक आहेत. श्यामकडे प्रत्येकी 20 ची 813 खेळणी आहेत. तर दोघांजवळ एकूण किती रुपयांच्या वस्तू आहेत? तर 568 गुणिले 40 आणि 813 गुणिले 20 असं जर केलं आणि त्या दोघांची बेरीज केली तर जे उत्तर येतं ते आहे 38,980. तर मित्रांनो, हे होते प्रश्न मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 5 मे 2024 रोजी झालेल्या दुसऱ्या पेपर म्हणजे सेकंड शिफ्ट मधील पेपरचे, ज्याच्याबद्दल आपण स्पष्टीकरणासहितही बघितलं आणि कमी वेळात जास्त त्याचं विश्लेषण केलं. तर संपूर्ण विश्लेषण झालेलं आहे 100% अचूक आणि विश्वासार्ह. तरी सुद्धा मित्रांनो, काही चुकलं असेल तर सविनय सांगा. हुल्लडबाजी, शहाणपणा, काही उद्धटपणा करण्याची गरज नाही, कारण त्यामुळे आमच्याही भावना दुखावतात. सविनय सांगितलं तर आम्हाला ते चांगलं वाटतं, कारण एका जणानं एक कमेंट केली होती, आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त घाई आहे. तर मित्रांनो, कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे फास्ट घेत असतो, कारण आपल्याला खूप वेळ घालवायचा नाही. जीवन खूप क्षणभंगूर आहे, म्हणून कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाला सोबत जोडले जा. आणि पुन्हा एकदा सांगतो, काही सजेशन असतील, काही तांत्रिक चुका असतील त्या सविनय सांगा, कारण विद्या विनयेन शोभते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.